Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 3.3 of chapter number 3 indices and cube root from 8th standard mathematics. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 18 वर प्रॅक्टिस सेट 3.3 दिलेला आहे. यामध्ये टोटल 3 क्वेश्चन्स आहेत. प्रत्येक क्वेश्चन मध्ये काही सब क्वेश्चन्स दिलेले आहेत. मग यातील हा जो फर्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द क्यूब रूट्स ऑफ द फॉलोइंग नंबर्स, हा क्वेश्चन या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सोप्या पद्धतीने कसा सॉल्व्ह करायचा ते अभ्यासलेले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 हे कसे सॉल्व्ह करायचे ते पाहणार आहोत. खूपच सोपं आहे, अजिबात घाबरण्याची गरज नाहीये. नंबर्स पाहून हे पहा, क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपल्याला हे अशा प्रकारे 8729 343 -512 अशा प्रकारचे नंबर्स दिले होते आणि यांचे क्यूब रूट्स फाइंड आउट करायला सांगितले होते. पण क्वेश्चन नंबर 2 मध्ये तुम्ही पाहिलं तर हे पहा, क्यूब रूट ऑफ 27 अपॉन 125 न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर रॅशनल नंबर दिलेला आहे, बरोबर, आणि यांचा क्यूब रूट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग हा असा नंबर पाहून घाबरण्याची अजिबात गरज नाहीये. खूप सोप्या पद्धतीने आपल्याला या क्वेश्चनचे आन्सर फाइंड आउट करता येते. हे पहा, क्वेश्चन नंबर 2 आपण इथे पुन्हा राईट करूयात आणि या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्याच्या 2 मेथड्स आहेत. तुम्हाला जी मेथड सोपी वाटते ती मेथड तुम्ही यूज करू शकता आणि तुमचे आन्सर फाइंड आउट करू शकता. चला तर मग फर्स्ट मेथड पाहूयात. हे पहा, क्यूब रूट ऑफ 27 अपॉन 125. फर्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला एकच नंबर दिला होता, पण आता इथे न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर आहे आणि त्यांचा क्यूब रूट आहे. मग हा जो क्यूब रूट आहे तो या न्यूमरेटरचा पण आहे आणि या डिनॉमिनेटरचा पण आहे. म्हणजेच क्यूब रूट ऑफ 27 आहे आणि क्यूब रूट ऑफ 125 आहे. मग आपण काय करूयात, या दोघांचेही आधी प्राइम फॅक्टर्स फाइंड आउट करूयात. तर हे पहा, इथे हे 27 चे प्राइम फॅक्टर्स आणि हे 125 चे प्राइम फॅक्टर्स. मग आता आपल्याला काय करायचंय, 27 च्या जागी हे जे 27 चे प्राइम फॅक्टर्स आहेत ते राईट करायचे आणि 125 च्या जागी 125 चे हे प्राइम फॅक्टर्स राईट करायचे आहेत. तुम्हाला माहित आहे ना, 3 मल्टिप्लाइड बाय 3 केलं की आपल्याला आन्सर काय मिळणार आहे, 27च मिळणार आहे. हे पहा, क्वेश्चन मध्ये जे दिलेलं आहे तेच. मग 27 च्या जागी आपण हे प्राइम फॅक्टर्स राईट करू शकतो. त्याचप्रमाणे 125 जर आपल्याला हवा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, 5 मल्टिप्लाइड बाय 5 बरोबर, दोघांची व्हॅल्यू इक्वल असते. मग 27 च्या जागी आपण राईट करूयात 3 मल्टिप्लाइड बाय 3 आणि 125 च्या जागी राईट करूयात 5 मल्टिप्लाइड बाय 5. आता हे पहा, 3 स्वतः बरोबर 3 टाइम्स मल्टिप्लाय होत आहे, 5 स्वतः बरोबर 3 टाइम्स मल्टिप्लाय होत आहे. क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपण कसं सॉल्व्ह करत होतो, 3 चा ग्रुप करत होतो आणि मग त्याला क्यूब मध्ये राईट करत होतो, हो की नाही. पण आता इथे पहा बरं, 3 हा 3 टाइम्स मल्टिप्लाय होत आहे म्हटल्यावर यांचा एक ग्रुप होणार. त्याचप्रमाणे 5 3 टाइम्स मल्टिप्लाय होत आहे, मग याचा एक ग्रुप होणार. चला राईट करूयात. नेक्स्ट स्टेप मध्ये क्यूब रूटचे साइन ऍज इट इज आणि 3 रेस टू किती राईट करणार, इंडेक्स किती राईट करणार, 3. सो 3 रेस टू 3. इंडेक्स 3 का राईट केला, कारण 3 टाइम्स मल्टिप्लाय होत आहे. आता इथे 5 रेस टू किती येणार, 3, कारण 5 सुद्धा स्वतः बरोबर 3 टाइम्स मल्टिप्लाय होतो आणि आपल्याला माहित आहे की आपल्याला क्यूब रूट जेव्हा फाइंड आउट करायचं असतं तेव्हा आपल्याला 3 चे ग्रुप्स करायचे असतात. त्याप्रमाणे इथे आपण केलेलं आहे. आता इथे पहा, या 3 चा म्हणजे या न्यूमरेटरचा इंडेक्स 3 आहे, डिनॉमिनेटरचा सुद्धा इंडेक्स 3 आहे. लॉ ऑफ इंडायसेस आपल्याला काय सांगतो, जेव्हा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या दोघांचाही इंडेक्स सेम असतो तेव्हा त्याला आपण कॉमन इंडेक्स म्हणून राईट करू शकतो. हे पहा, अशा प्रकारे 3/5 अँड द होल रेस टू 3, बरोबर. म्हणजे हा जो इंडेक्स 3 आहे तो 3 चा पण आहे आणि या डिनॉमिनेटर 5 चा सुद्धा आहे. आता हे क्यूब रूटचे साइन संपवून टाकायचे का, गायब करायचे का, नाही, ते ऍज इट इज देऊन घ्यायचे. हे पहा, आता हे क्यूब रूटचे साइन आपण देऊन घेतले. आता हा जो क्यूब आहे आणि हा क्यूब रूट आहे तो इथे कॅन्सल होत असतो. पण का कॅन्सल होत असतो हे तुम्हाला माहित आहे का, चला तेही समजून घेऊयात आणि तुमच्या आन्सर मध्ये जर तुम्ही ती स्टेप ऍड केली तरीही चालणार आहे. क्यूब रूट, रूट म्हणजेच काय, आपण प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये अभ्यासलं होतं. यालाच आपण रॅशनल इंडायसेसच्या फॉर्म मध्ये कसे राईट करतो. हे पहा, इथे 3/5 अँड द होल रेस टू 3 आणि हा जो क्यूब रूट आहे याला रॅशनल इंडायसेसच्या फॉर्म मध्ये अशा प्रकारे आपण राईट करत असतो, हो की नाही. मग आता लॉ ऑफ इंडायसेस आपल्याला काय सांगतो, हे बघा, a रेस टू m अँड द होल रेस टू 1/m आहे म्हटल्यावर हे जे इंडायसेस आहेत त्यांचे आपण मल्टिप्लिकेशन करत असतो. हे पहा, मल्टिप्लिकेशन केल्यानंतर हा m आणि हा m म्हणजे हा इंडेक्स आणि हा इंडेक्स इथे कट होऊन जाणार, बरोबर, कारण ते सेम आहेत. रिमेनिंग काय राहिलं, आता a राहिला. हे पहा, मग
लॉ ऑफ इंडायसेस आपल्याला काय सांगतो, ए रेस टू एम अँड द होल रेस टू 1/m जर असेल तर आपले आन्सर हे बेस येत असते. ए इथे बेस आहे ना, मग हा बेसच आपले आन्सर असते. आता इथे पहा 3/5 अँड द होल रेस टू 3 आणि त्यांचं रॅशनल इंडायसेस काय आहे 1/3. म्हणजे हे जे दोन इंडायसेस आहेत 3 आणि 1/3 या दोघांचेही मल्टिप्लिकेशन होणार लॉ ऑफ इंडायसेस प्रमाणे. मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर हा 3, हे पहा हा 3 आणि हा 3 कट होऊन जाणार. रिमेनिंग काय आहे आता इथे 3/5 बरोबर. हे पहा 3/5. मग आता आपल्याला आपले आन्सर मिळाले की नाही, तुम्हाला कळाले का? हा क्यूब आणि क्यूब रूट कॅन्सल कसे होत असतात, लॉ ऑफ इंडायसेस प्रमाणे आपण इथे प्रूव्ह केले आहे की क्यूब आणि क्यूब रूट कसे कॅन्सल होत असतात. क्यूब रूटलाच आपण रॅशनल इंडायसेसच्या फॉर्म मध्ये 1/3 अशा प्रकारे राईट करत असतो. आलं लक्षात? सो आपले फायनल आन्सर काय येणार आहे, क्वेश्चन ॲज इट इज राईट करून घ्यायचा आहे आणि क्यूब रूट ऑफ 27/125 इज इक्वल टू काय आन्सर येणार 3/5. चला आता सेम क्वेश्चन सेकंड मेथडने आपण कसा सॉल्व्ह करू शकतो ते पाहूयात. आता सेकंड मेथड म्हणजे फार काही वेगळं नाहीये. मी सुरुवातीला तुम्हाला काय सांगितलं, हा जो क्यूब रूट आहे तो न्यूमरेटरचा पण आहे आणि डिनॉमिनेटरचा पण आहे बरोबर. मग फर्स्ट मेथडमध्ये आपण काय केलं, क्यूब रूट आपण असा दोघांनाही शो केला होता. इथे या मेथडमध्ये आपण काय करतोय, क्यूब रूट आपण असे सेपरेट देतोय, न्यूमरेटरला वेगळा दिला आणि डिनॉमिनेटरला वेगळा दिला. जसं की आपल्याला लॉ ऑफ इंडायसेस सांगतो, हे पहा a/b अँड द होल रेस टू m आहे बरोबर. म्हणजे हा जो इंडेक्स आहे तो a चा पण आहे आणि b चा पण आहे. या लॉ ऑफ इंडायसेस नुसार आपण हा जो क्यूब रूट आहे तो न्यूमरेटरलाही देऊन घेतला आणि डिनॉमिनेटरलाही देऊन घेतलेला आहे सेपरेट सेपरेट. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय करणार, तर 27च्या ऐवजी आपण त्याचे प्राइम फॅक्टर्स राईट करू शकतो आणि 125च्या ऐवजी 125चे प्राइम फॅक्टर्स राईट करू शकतो. हे पहा अशा प्रकारे. आता इथे 3 किती टाइम्स आहे, 3 टाइम्स आहे. सो 3/3 राईट करू शकतो. 5 किती टाइम्स आहे, 3 टाइम्स आहे. मग 5/3 राईट करू शकतो. चला राईट करून घेऊयात. 3/3 अपॉन 5/3. पण हे जे क्यूब रूटचं साइन आहे ते ऍज इट इज देऊन घ्यायचं आहे आपल्याला. आता पहा बरं, इथे न्यूमरेटर मध्ये क्यूब आहे आणि हा क्यूब रूट आहे. मग क्यूब आणि क्यूब रूट दोन्हीही कट होत असतात. इथे डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा क्यूब आहे 5चा आणि इथे क्यूब रूट आहे. सो क्यूब आणि क्यूब रूट दोन्ही कॅन्सल होत असतात. का कॅन्सल होत असतात हे आपण फर्स्ट मेथड मध्ये अभ्यासलेलं आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते. आता हे पहा 3/3 आणि क्यूब रूटलाच आपण रॅशनल इंडेक्सच्या फॉर्म मध्ये कसे राईट करतो, 1/n या फॉर्म मध्ये कसे राईट करत असतो क्यूब रूटला, तर हे पहा असे 1/3 क्यूब रूट आहे ना म्हणून 3 इथे आपण डिनॉमिनेटर मध्ये राईट केलेला आहे. सो क्यूब रूट म्हणजेच 1/3 याला काय म्हणतात, रॅशनल इंडेक्सचा फॉर्म म्हणतात. आता इथे डिनॉमिनेटर मध्ये आहे 5/3 बरोबर आणि क्यूब रूट म्हणजेच काय, तर इंडेक्स मध्ये 1/3. आता इथे पहा बरं, न्यूमरेटर मध्ये 3/3 अँड द होल रेस टू 1/3 आहे बरोबर. मग आता हे जे इंडायसेस आहेत त्यांचे काय होत असते, मल्टिप्लिकेशन होत असते. मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर हा 3 आणि हा 3 कट होऊन जाणार. डिनॉमिनेटर मध्ये पहा बरं, इथे सुद्धा इंडायसेस काय आहेत, इथे 3 आहे आणि 1/3 आहे. मग यांचे सुद्धा काय होत असते, मल्टिप्लिकेशन होत असते. मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर हा 3 आणि हा 3 कट होऊन जाणार. रिमेनिंग काय आहे आता इथे 3/5. आता हे आपण कसे केले, तर लॉ ऑफ इंडायसेस, हे पहा आठवलं का, हा लॉ ऑफ इंडायसेस यामध्ये a/m अँड द होल रेस टू 1/m आहे. मग हे जे इंडायसेस आहेत त्यांचे मल्टिप्लिकेशन होत असते. हे पहा अशा प्रकारे मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर हा m आणि हा m कट होऊन जातो. रिमेनिंग काय राहतं a. म्हणून इथे आपले आन्सर आलेले आहे 3/5. आलं लक्षात, क्यूब आणि क्यूब रूट कशा प्रकारे कट होत असतात. आता इथे आन्सर काय येणार आहे मग 3/5 आणि फायनल आन्सर आपले येणार आहे अशा प्रकारे. चला नेक्स्ट पाहूयात. खूप इझी आहे की नाही, समजलं ना तुम्हाला. तुम्हाला जी मेथड सोपी वाटते ती मेथड तुम्ही यूज करून तुमचे आन्सर फाइंड आउट करू शकता. ही आहे फर्स्ट मेथड. या फर्स्ट मेथडमध्ये आपण हा जो क्यूब रूट आहे तो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या दोघांनाही डिवाइड नाही केला. आपण काय केलं,
सेम क्यूब रूट दोघांनाही ठेवलेला आहे आणि आपले आन्सर फाइंड आउट केलेला आहे. सेकंड मेथडमध्ये आपण काय केलं, सेकंड मेथडमध्ये आपण क्यूब रूट न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या दोघांनाही सेपरेट सेपरेट देऊन घेतला आणि आपले आन्सर फाइंड आउट केलेले आहे. फार काही फरक नाहीये दोन्ही मेथडमध्ये, फक्त क्यूब रूट इथे आपण सेम ठेवला आणि इथे आपण डिस्ट्रीब्यूट करून टाकला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. चला नेक्स्ट पाहूयात. आता सेकंड नंबरला दिलेला आहे फर्स्ट मेथड पाहूयात, जिथे क्यूब रूट आपण सेमच ठेवतो म्हणजे डिस्ट्रीब्यूट करत नाही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. आता इथे 16चे प्राईम फॅक्टर्स आणि हे झाले 54चे प्राईम फॅक्टर्स. राईट करून घेऊयात आपण. हे पहा 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2 आणि 54चे प्राईम फॅक्टर्स अशा प्रकारे. आता इथे पहा बरं, आपण 3चे ग्रुप्स करू शकतो का? जरी 3चा ग्रुप केला तरी एक शिल्लक राहणार, एक रिमेनिंग राहणार, हो ना. मग आता व्यवस्थित ऑब्झर्व करा, न्यूमरेटर मध्ये 4 टाइम्स 2 आहे, तर डिनॉमिनेटर मध्ये 1 टाइम 2 आहे आणि 3 टाइम्स 3 आहे. मग इथे आपण 3चे ग्रुप करायचे म्हटलं तर या 3चा एक ग्रुप करू शकतो, म्हणजे 2 3 टाइम्स आणि डिनॉमिनेटर मध्ये 3 टाइम्स आहेत, बरोबर. मग यांचा एक ग्रुप होऊ शकतो. मग हा 2 आणि न्यूमरेटर मधला हा 2 आणि डिनॉमिनेटर मधला हा 2 हे दोन्हीही रिमेनिंग राहणार. पण रिमेनिंग जरी राहिले तरी हे इथे कट होऊ शकतात, हो की नाही. 2 1 जार 2 आणि 2 1 जार 2 डिवाइड करून आपण त्यांना इथून काढून टाकलं. आता नेक्स्ट स्टेप मध्ये आपण हे कसे राईट करू शकतो, क्यूब रूटचा साइन ऍज इट इज देऊन घेणार. 2 3 टाइम्स आहे की नाही, मग 2 राईट करूयात बेस मध्ये आणि त्याचा इंडेक्स राईट करूयात 3. तर डिनॉमिनेटर मध्ये 3 टाइम्स आहे, बरोबर. मग 3 राईट करूयात बेस मध्ये आणि इंडेक्स राईट करूयात 3. आता हे पहा, इथे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांचाही इंडेक्स सेम आहे, बरोबर. लॉ ऑफ इंडायसिस आपल्याला काय सांगतो की जेव्हा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या दोघांचाही इंडेक्स सेम असतो तेव्हा त्याला आपण ऍज अ कॉमन इंडेक्स म्हणून असे राईट करू शकतो. 2/3 and the whole raised to 3. म्हणजे हा जो इंडेक्स आहे तो या न्यूमरेटरचाही आहे आणि या डिनॉमिनेटरचा सुद्धा आहे. आता हे जे क्यूब रूटचे साइन आहे ते ऍज इट इज देऊन घेऊयात. क्यूब आणि क्यूब रूट इथे कट होत असतं, बरोबर. का बरं कट होत असतं? कारण या क्यूब रूटलाच आपण रॅशनल इंडेक्सच्या फॉर्म मध्ये अशा प्रकारे राईट करू शकतो, हो ना. चला हे पहा, हा लॉ ऑफ इंडायसिस आपण इथे यूज केलेला आहे. कट करून टाकूयात. कट केल्यानंतर रिमेनिंग काय आहे आता 2/3. सो 2/3 झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. अशा प्रकारे आपल्याला आपले फायनल आन्सर इथे राईट करायचे. चला सेकंड मेथड पाहूयात. आता सेकंड मेथड मध्ये आपण काय करतो, तो फक्त डिस्ट्रीब्यूट करतो क्यूब रूट, बाकी वेगळं असं काही करत नाही. हे पहा, क्यूब रूट जो हा दिलेला आहे तो न्यूमरेटरचा पण आहे आणि डिनॉमिनेटरचा पण आहे. मग न्यूमरेटरला वेगळा देऊन घेतला, डिनॉमिनेटरला वेगळा देऊन घेतला. आता इथे मग या 16चे प्राईम फॅक्टर्स राईट केले, इथे 54चे डिनॉमिनेटर मध्ये प्राईम फॅक्टर्स राईट केले. आता या 2चे ग्रुप केला, 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2, 3चा एक ग्रुप केला आणि या 3चा एक ग्रुप केला. रिमेनिंग काय आहे, इथला हा 2 आणि इथला हा 2 कट करून टाकला, कारण 2 1 जार 2 2 1 जार 2. बाकी सगळं सेम आहे, फक्त फर्स्ट मेथड मध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करत नाही, सेकंड मेथड मध्ये क्यूब रूट आपण डिस्ट्रीब्यूट करतो. बाकी काही फरक नाहीये. हे पहा, अशा प्रकारे मग आपण राईट करून घेतलं. 2 3 टाइम्स मल्टिप्लाय होत आहे म्हणून 2 बेस मध्ये आणि 3 त्याचा इंडेक्स, त्याला राईट केलं क्यूब रूट मध्ये. आता इथे 3 टाइम्स मल्टिप्लाय होतोय की नाही, मग आपण अशा प्रकारे राईट केलं आणि त्याला राईट केलं क्यूब रूट मध्ये. आता हा क्यूब आणि हा क्यूब रूट कॅन्सल होणार, हा क्यूब आणि हा क्यूब कॅन्सल होणार, क्यूब रूट कॅन्सल होणार. रिमेनिंग काय आता इथे हे पहा, अशा प्रकारे आपण नेक्स्ट स्टेप मध्ये दाखवू शकतो की कसे क्यूब आणि क्यूब रूट हे कॅन्सल होत असतात. क्यूब रूटलाच आपण रॅशनल इंडेक्सच्या फॉर्म मध्ये असे राईट करू शकतो आणि जेव्हा आपण असे राईट करत असतो तेव्हा हे जे इंडायसेस आहेत त्यांचे मल्टिप्लिकेशन होत असते आणि मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर ना हे पहा, अशा प्रकारे फक्त 2/3 रिमेनिंग राहणार. आलं लक्षात. सो फायनल आन्सर या क्वेश्चनचे अशा प्रकारे आपण राईट करायचे. क्वेश्चन नंबर 2चे सेकंडचा जो आहे हा सब क्वेश्चन, त्याचे हे कम्प्लीट आन्सर दोन्ही मेथड्स इथे दिलेले आहे. ही फर्स्ट मेथड आहे आणि ही सेकंड मेथड आहे. सो जी मेथड तुम्हाला सोपी वाटते ती मेथड तुम्ही यूज करून तुमचे आन्सर फाइंड आउट करू शकता. चला आता आपण आपला या प्रॅक्टिस सेट मधील लास्ट क्वेश्चन जो की आहे क्वेश्चन नंबर 3 सॉल्व्ह करूया. आता हा क्वेश्चन तुम्हाला थोडासा ट्रिकी वाटू शकतो. अरे बापरे, हे काय दिलेलं आहे, क्यूब रूटच्या आतमध्ये डेसिमल काय दिलंय हे पहा. इफ क्यूब रूट ऑफ 729 इज इक्वल टू 9. काय दिलंय की 729चा क्यूब रूट 9 आहे.
क्यूब रूट 9 आहे म्हणजे काय, तर 9चा क्यूब आहे 729. आलं लक्षात. म्हणजे जर 9ला आपण 3 टाइम्स मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 729 इतके आन्सर मिळते. इतका साधा सोप्पा असा अर्थ आहे याचा. देन we have to find out what is the cube root of 0.000729. चला तर मग आपण आधी काय करूयात, राईट करून घेऊयात की या क्वेश्चन मध्ये आपल्याला गिवन काय आहे, काय दिलेलं आहे, इन्फॉर्मेशन काय दिली आहे की क्यूब रूट ऑफ 729 इज इक्वल टू 9. And what do we have to find out? We have to find out the cube root of 0.000729. आता इथे पहा बरं, जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं आणि तुम्ही आतापर्यंत काय काय अभ्यासलेलं आहे ते व्यवस्थित आठवलं तर तुमच्या लक्षात येणार आहे की हा जो डेसिमल पॉइंट आहे ना, ज्याला आपण पाहून घाबरलेलो आहोत सध्या, या डेसिमल पॉइंटला आपल्याला इथून काढून टाकता येणार आहे. कसे काढून टाकता येईल आठवलं का, आपण अभ्यासलेलं आहे की नाही. हे पहा, आता इथे आपल्याला काय नंबर दिलेला आहे, हा नंबर दिलाय आपल्याला, हा डेसिमल पॉइंट इथून काढून टाकायचा आहे. मग तो कसा काढून टाकतो आपण, आता हे क्यूब रूट वगैरे विसरून जा सध्या. आपल्याला फक्त आता काय मूळ आपला उद्देश काय आहे की हा जो डेसिमल पॉइंट आहे ज्याला पाहून आपण घाबरत आहोत त्याला इथून आपण आधी काढून टाकूया. तो जर इथून निघून गेला की मग आपल्याला सगळं माहित आहे की कसं करायचंय, आपण आतापर्यंत अभ्यासलेलं आहे, हो की नाही, या प्रॅक्टिस सेट 3.3 सॉल्व्ह करते वेळी. मग हे पहा 5.2 याला आपण फ्रॅक्शनल फॉर्म मध्ये कसे राईट करतो सांगा बरं मला, आठवलं का काही. हे पहा इथे हा डेसिमल पॉइंट आहे, डेसिमल पॉइंट नंतर 1 डिजिट आहे. मग याला आपण फ्रॅक्शनल फॉर्म मध्ये कसे राईट करत असतो, तर 5 to 52 ऍज इट इज न्यूमरेटर मध्ये राईट करतो. डेसिमल पॉइंट नंतर 1 डिजिट आहे म्हणून डिनॉमिनेटर मध्ये आपण 1 वर देतो 10. झाला, डेसिमल पॉइंट इथून गायब झाला, हो की नाही. सो 5.2 म्हणजेच 52/10 असे होत असते, बरोबर. हे पहा आणखी एक एक्झाम्पल घेऊयात. आता इथे 0.12 असे घेतलेले आहे. हा डेसिमल पॉइंट आपल्याला इथून काढून टाकायचा आहे. त्यासाठी आपण काय करतो, याला फ्रॅक्शनल फॉर्म मध्ये कन्वर्ट करत असतो. कसे होणार आता कन्व्हर्जन, आता इथे पहा 0.12 आहे की नाही, डेसिमल पॉइंट न देता तो नंबर ऍज इट इज राईट करून घ्यायचा. आता डेसिमल पॉइंट नंतर किती डिजिट्स आहेत, तर 2 डिजिट्स आहेत म्हटल्यावर डिनॉमिनेटर मध्ये 1 वर देणार आपण 2 zeros. झाला, गायब झाला डेसिमल पॉइंट इथून. आता हे पहा 12च्या आधी 0 आहे, मग या 0ची काही व्हॅल्यू आहे का, तो नाही राईट केला तरीही चालणार आहे. सो इथे काय होणार आहे 12/100. आणखी एक एक्झाम्पल घेऊयात. हे पहा 0.002. आता इथे हा जो नंबर आहे तो ऍज इट इज आपण न्यूमरेटर मध्ये राईट करून घेऊयात. पण ऍज इट इज नाही राईट केला तरी चालतं. आपण इथे पाहिलं की नाही, डिजिटच्या आधी म्हणजे जो काही नंबर दिलेला आहे डिजिट, इथे 2 आहे की नाही, त्याच्या आधीचे जे झिरोज आहेत त्यांची काय व्हॅल्यू आहे का बरं, काही व्हॅल्यू असते का, नसते, हो की नाही. मग आपण काय करूयात, झिरोज राईट न करता फक्त 2 राईट केला तरीही चालणार आहे. आणि डिनॉमिनेटर मध्ये कसे राईट करणार बरं आता मला सांगा. डेसिमल पॉइंट नंतर आहे 3 डिजिट्स म्हटल्यावर 1 वर किती झिरोज, येस करेक्ट 3 zeros. मग अशा प्रकारे आपण डेसिमल पॉइंट इथून गायब करू शकतो. चला आता इथे हा जो आपल्याला इथे क्वेश्चन मध्ये नंबर दिलेला आहे ज्याचा डेसिमल पॉइंट आपल्याला इथून काढून टाकायचा आहे. मग त्यासाठी काय करणार आपण, तर हे जे इथे डिजिट्स दिलेले आहेत 729 त्याला आपण राईट करूयात डिनॉमिनेटर मध्ये. आता 729 इतकंच का राईट करायचं बरं, आत्ताच आपण पाहिलं की नाही की इथे हा 7च्या आधी 729च्या आधी हे जे झिरोज असतात त्यांची काही व्हॅल्यू नसते, बरोबर. मग हे पहा अशा प्रकारे आपण 729 राईट केलं. डिनॉमिनेटर मध्ये 1 वर किती झिरोज देणार, पहा मोजा, काउंट करा. डेसिमल पॉइंट नंतर किती डिजिट्स आहेत, 1 2 3. आता हे पहा लक्षात घ्या, मी काय म्हटलं की झिरोजची काही व्हॅल्यू नसते, पण डेसिमल पॉइंट नंतर त्यांची जागा स्पेसिफाय केलेली आहे की नाही, मग ते काउंट करायचे बरं का डेसिमल पॉइंट नंतर. सो डेसिमल पॉइंट त्यानंतर 1 2 3 4 5 and 6. सो 6 डिजिट्स आहेत म्हटल्यावर 1 वर देणार आपण 6 zeros. पहा बरं 6 दिलेत का, येस 6 दिलेत. आता हे जे 4 zeros आहेत 729च्या आधी ते जर आपण दिले, हे पहा देऊन घेतले, तुम्हाला शंका नको की त्यांची काही व्हॅल्यू कशी नसते, हे पहा देऊन घेतले आपण. आता मला सांगा हा नंबर रीड करा बरं, कसा रीड करणार तुम्ही. या झिरोजची इथे या जागी काही व्हॅल्यू आहे का, अजिबात नाही, हो ना. मग हे झिरोज नाही राईट केले तरी चालणार आहे.
बरोबर. चला, डेसिमल पॉइंट तर आपण गायब करून टाकला. मग आता इथे आपण हा जो नंबर आहे, हा जो फ्रॅक्शनल फॉर्म आहे तो राईट करू शकतो की नाही या डेसिमल नंबरच्या ऐवजी? चला राईट करून घेऊयात. आणि हे जे क्यूब रूटचं हे जे रॅडिकल साईन आहे ते ऍज इट इज आपल्याला देऊन घ्यावं लागणार बरं का. हे पहा अशा प्रकारे. मग आता इथे हे जे रॅडिकल साईन आहे, क्यूब रूटचे साईन आहे, ते ऍज इट इज आपण देऊन घेतले आणि 0.0000729 या ऐवजी आपला हा जो फ्रॅक्शनल नंबर आलेला आहे तो आपण इथे राईट करून घेऊयात. दोघांचीही व्हॅल्यू ही इक्वलच आहे, फक्त हा आहे डेसिमल फॉर्म आणि हा आहे फ्रॅक्शनल फॉर्म, इतकाच काय तो फरक. चला इथे राईट करून घेऊयात. न्यूमरेटरच्या जागी न्यूमरेटर 729, डिनॉमिनेटरच्या जागी डिनॉमिनेटर. आता हा नंबर रीड करा बरं जरा. 1 वर आहेत 6 झिरोज, म्हणजे हा कोणता नंबर झाला? 10 लाख, हो ना. सो आता पुढच्या स्टेपमध्ये आपण काय करणार? 729 याचे प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आणि 10 लाखचे प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करायचे. मग ते फाइंड आउट करण्यासाठी आपण इथे लगेचच चालू करणार का आपली मेथड? नाही, थांबा जरा. इथे त्यांनी दिले की नाही गिवन मध्ये आपल्याला की क्यूब रूट ऑफ 729 इज इक्वल टू 9. याचाच काय अर्थ आहे? या 9 ला जर आपण 3 टाइम्स मल्टिप्लाय केलं तर आपल्याला त्याचं क्यूबच मिळणार आहे की नाही, हो ना. सो 9 ला आपण 3 टाइम्स मल्टिप्लाय करूयात आणि ते राईट करूयात 729च्या जागेवर. हे पहा अशा प्रकारे झालं. 729 म्हणजेच 9 मल्टिप्लाइड बाय 9 मल्टिप्लाइड बाय 9, बरोबर. आता इथे 10 लाखचे प्राईम फॅक्टर्स, बापरे मग किती येतील, कसे फाइंड आउट करायचे? घाबरू नका, मी आहे ना. हे पहा आता इथे 1 वर किती झिरोज आहेत? 6 झिरोज आहेत, बरोबर. मग आपण काय करूयात? या झिरोजचे ग्रुप्स करूयात. हे पहा अशा प्रकारे. इथे 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 झाले 3 ग्रुप्स, बरोबर. आणि प्रत्येक ग्रुपमध्ये किती झिरोज आहेत? प्रत्येक ग्रुपमध्ये 2 झिरोज आहेत. 2 झिरोज म्हणजे किती? 1 वर जर 2 झिरो दिले तर 100 होतं, बरोबर. मग 100 मल्टिप्लाइड बाय 100 मल्टिप्लाइड बाय 100. हे पहा, करून पहा तुम्ही. जर आपण 100 मल्टिप्लाइड बाय 100 मल्टिप्लाइड बाय 100 केलं तर किती येणार आहे? इथले 2 झिरोज, इथले 2 झिरोज, इथले 2 झिरोज, 6 झिरोज. आणि 1 मल्टिप्लाइड बाय 1 मल्टिप्लाइड बाय 1 किती झालं? 1. 1 वर 6 झिरोज, 10 लाख. आलं लक्षात? आता एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला देते. आता इथे 10 लाखच्या ऐवजी जर आपला आन्सर फॉर एक्झाम्पल 1000 असतं तर कसं केलं असतं? मग 1000 वर किती झिरोज आहेत? 3 झिरोज आहेत, बरोबर. मग त्या 3 झिरोजचे 3 ग्रुप करा बरं. कसे होणार? प्रत्येक ग्रुपमध्ये 1 1 झिरो येणार. 1 झिरो म्हणजे किती? 10. सो 10 मल्टिप्लाइड बाय 10 मल्टिप्लाइड बाय 10 केलं की आपल्याला 1000 मिळणार. आलं लक्षात? मग तसंच इथे आपल्याला आन्सर आपलं काय आलेलं होतं? डिनॉमिनेटर मध्ये 10 लाख. म्हणून आपण इथे काय केलं? त्याचे प्राईम फॅक्टर्स फाइंड आउट करत बसण्यात आपला वेळ न घालवता आपण काय केलं? झिरोजचे अशा प्रकारे ग्रुप केले आणि ते राईट केलेलं आहे 100 मल्टिप्लाइड बाय 100 मल्टिप्लाइड बाय 100. झाले सेम नंबरचे 3 नंबर्स झाले आणि 3चा एक ग्रुप झाला. आता इथे पहा 9 मल्टिप्लाइड बाय 9 मल्टिप्लाइड बाय 9. 9 किती टाइम्स मल्टिप्लाय होतोय? 3 टाइम्स. म्हटल्यावर काय येणार आहे? 9 रेज टू 3. बेसमध्ये 9 आणि तो 3 टाइम्स मल्टिप्लाय होतोय म्हणून त्याचा इंडेक्स 3. आता इथे 100 मल्टिप्लाइड बाय 100 मल्टिप्लाइड बाय 100 कसे करणार? बेसमध्ये 100 आणि त्याचा इंडेक्स 3, कारण 100 3 टाइम्स मल्टिप्लाय होत आहे, बरोबर. आता नेक्स्ट स्टेप मध्ये कसे करणार आपण? दोघांचाही इंडेक्स सेम आहे, बरोबर. मग यांना आपण कॉमन इंडेक्स म्हणून देऊयात आणि हे क्यूब रूटचे जे साइन आहे ते ऍज इट इज देऊन घेऊयात. सो क्यूब आणि क्यूब रूट दोन्हीही कॅन्सल होत असतं. कसं काय कॅन्सल होत असतं? तर क्यूब रूट म्हणजेच आपण रॅशनल इंडेक्सच्या फॉर्म मध्ये राईट करतो 1/3. सो हा 3 आणि हा 3 कट होऊन जाणार आणि रिमेनिंग काय आहे आता इथे? 9/100. मग आता आपले फायनल आन्सर काय आले? 9/100 राईट करायचे का? नाही, 9/100 हे आपले हाफच आन्सर झाले. आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारलंय पहा बरं. व्हॉट इज द क्यूब रूट ऑफ 0.0000729. इथे क्यूब रूटच्या आतमध्ये डेसिमल नंबर आहे, हो ना. म्हटल्यावर इथे सुद्धा 9/100 ला आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये राईट करावं लागणार, बरोबर. मग डेसिमल फॉर्म मध्ये कसे राईट करणार? न्यूमरेटर जो आहे 9 त्याला ऍज इट इज राईट करून घेणार. आता डिनॉमिनेटर मध्ये काय आहे? 1 वर 2 झिरोज आहेत. 2 झिरोज म्हणजे आपल्याला जो डेसिमल पॉइंट द्यायचा आहे तो 2 डिजिट्स सोडून राईट हँड साइडने 2 डिजिट्स सोडून द्यायचा आहे. पण इथे 9 हा तर 1च डिजिट आहे, म्हटलं डेसिमल पॉइंट कसा देणार? काय करायचे आपल्याला?
9 आहे की नाही, मग राईट साईडला एक 0 देऊन घ्यायचा. झाले 2 डिजिट्स. आता द्या बरं डेसिमल पॉइंट. दिला. आता नुसता डेसिमल पॉइंट देऊन चालतं का? नाही. तर डेसिमल पॉइंटच्या आधी सुद्धा आपल्याला एक 0 राईट करावा लागतो. सो काय आहे आन्सर? 0.09. So what will be the answer of this question? Let's write here our final answer. Yes, this is our final answer of this question. आणि आता इथे आपला हा प्रॅक्टिस सेट 3.3 कंप्लीट झालेला आहे. Now, my dear learners, if you found this video helpful and learned something new, don't forget to hit that like button to show your support. And if you are new here, subscribe to the channel so you never miss out on further content like this. Thanks for watching. That's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye-bye.